नमस्कार सगळ्यांना. रसोई रेग्युलर विथ विनीतामध्ये तुमचं स्वागत आहे. तर इथे बघू शकता तुम्ही एकदम मऊसूत अशी तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही बर्फी बनवलेली आहे. ही बर्फी ना मी बेसन आणि खोबऱ्याची बनवलेली आहे. काही मिनटातच बनवून तयार होते. अगदी सोपी अशी ही रेसिपी आहे. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं, इथे मी 1 कप बेसन घेतलेलं आहे. हे बेसन ना मी हरभऱ्याची डाळ दळून आणून त्याचं हे पीठ आहे. हवं तर तुम्ही जे रेग्युलर बेसन असतं ना ते घेतलं तरी चालेल. चाळून घ्यायचं आपल्याला. चाळून झाल्यानंतर ना त्यामध्ये इथे मी 1 कप खोबऱ्याचं किस घेतलेलं आहे, ज्याला आपण डेसिकेटेड कोकोनटसुद्धा म्हणतो. 1 कप साखर आणि 1 कप दूध, 1/4 कप तूप घेतलेलं आहे आणि थोडंसं चिमूटभर असं वेलची पावडर. हे सारं मिश्रण आपल्याला गॅसवर ठेवायच्या आधीच खालीच हे कढईमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतरच मग आपल्याला गॅसवरती ही कढई ठेवायची. तर इथे हे सारं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर मी गॅस चालू करते आणि गॅसवरती या कढई ठेवायचं आहे आणि आपण साखर टाकलेलं आहे ना त्यामध्ये. तर साखर पूर्ण छान वितळेपर्यंत आपल्याला कंटिन्यू फिरवत राहायचं आहे आणि साखर वितळल्यानंतर हे पूर्ण बॅटरनं पातळ होते. तर इथे बघू शकता तुम्ही पातळ झालेलं बॅटर आणि हे बॅटरनं पूर्ण आता घट्ट होईपर्यंत आपल्याला कंटिन्यू फिरवत राहायचं आहे, जेणेकरून बेसन आणि खोबऱ्याचं छान खमंग वास येत नाही तोपर्यंत. तर अशा पद्धतीने इथं बघू शकता तुम्ही घट्ट झालेलं आहे आणि जोपर्यंत खोबऱ्याचा आणि बेसनाचा खमंग वास येत नाही तोपर्यंत आपल्याला कंटिन्यू फिरवत राहायचं आहे आणि तो गोळा ना पूर्ण एका साईडला एकत्रित होतो. अशा पद्धतीने आपल्याला कंटिन्यू फिरवत राहायचं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही आपलं बर्फीचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आणि गोळा एकत्रित केल्यावर तो एका साईडला झालेला आहे. तर गॅस बंद करते मी. तर एका प्लेटला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपलं हे बर्फीचं मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि एका प्लेटनीच थापून घ्यायचं आहे. तर प्लेटला तूप लावून घ्यायचं जरा आणि व्यवस्थित छान थापून घ्यायचं. तर अशा पद्धतीने मी इथे थापून घेतलेलं आहे. वरून थोडेसे काजू बदामाचे काप टाकून घेते. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स यूज करू शकता आणि हे टाकून घेतल्यानंतर ते सुद्धा आपल्याला प्लेटने अलगद असे थापून घ्यायचे, जेणेकरून ते पूर्ण आतपर्यंत चिटकून बसतील. तर हे 10 ते 15 मिनटासाठी आपल्याला थंड करायला ठेवायचं. तर इथे 10 ते 15 मिनटं झालेले आहेत, थंड झालेलं आहे. तर आता आपल्याला ह्याचे वडे पाडून घ्यायचे. तर अशा पद्धतीने मी इथे वडे पाडून घेते. तर मी चौकोनी आकारामध्ये वडे केलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडत्या शेपमध्ये करू शकता. तर इथे मी काढून दाखवते तुम्हाला एखादी वडी. बघू शकता तुम्ही किती अलगद अशी सहजरित्या निघते आणि एकदम मऊसूत अशी आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही आपली बेसन खोबऱ्याची बर्फी बनवून तयार झालेली आहे काही मिनटातच. अशा पद्धतीने तुम्ही एकदा बर्फी नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.